ओके. नाही, मी आधी सगळ्यांचं वेलकम करतो, कारण की ते सगळे वेळात वेळ काढून आपल्या या वेबिनारला येत आहेत. त्यामुळे मी सगळ्यांचं पुन्हा एकदा पौरसॅट विजन आणि स्प्रेडिंग नॉलेज यातर्फे वेलकम करतो. तसंच कौस्तुभ, तुझंही मी वेलकम करतो या पौरसॅट विजन आणि स्प्रेडिंग नॉलेज तर्फे. बेसिकली आजचा विषय आपण आधी देखील बघितले, जे कोणी नवीन जॉईन झाले असतील त्यांच्यासाठी फक्त की आतापर्यंत आपण 19 अशी वेबिनार्स कम्प्लीट केलेली आहेत या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये, ज्यांचे विषय अगदी वेगवेगळे होते. कौस्तुभ जोशी सर आपल्याबरोबर आहेत, त्यांचं हे 3रं वेबिनार आहे आपल्याबरोबरचं. आणि कौस्तुभ जोशी आजचा जो सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये कौस्तुभ जोशी यांची मास्टरी आहे आणि म्हणूनच आपण त्यांना आज सेशन घ्यायला विनंती केली होती. आजचा विषय आहे 20 लाख कोटींचे गणित. आपल्याला माहिती आहे की आता रिसेंटली कोरोनाच्या या कालावधीमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटने 20 लाख कोटी रुपये मंजूर केलेत. आता हे मंजूर केलेत म्हणजे नक्की काय केलेत, स्टिम्युलेशन पॅकेज म्हणजे नक्की असतं काय, या सगळ्या गोष्टींचा उहापोह आपण आज करणार आहोत. आणि बेसिकली याचा उपयोग सर्वसामान्य माणसांना कशा प्रकारे होऊ शकतो या सगळ्या गोष्टी अर्थशास्त्रीय व्याख्यातूनच बघणार आहोत. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं पॉलिटिकल किंवा राजकीय स्वरूपाचं किंवा सामाजिक स्वरूपाचं विश्लेषण नसणार आहे. जे अर्थशास्त्रीयदृष्ट्या योग्य आणि जसं आहे तसं आपण आज बघणार आहोत. त्यामुळे आजच्या सेशनचा कोणी राजकीय दृष्ट्या विचार न करता फक्त अर्थशास्त्रीय दृष्ट्या आपण ते बघावं अशी माझी विनंती असेल. आजच्या सेशनसाठी आपण कौस्तुभ जोशी यांना विनंती केली होती. तर कौस्तुभ जोशींची जस्ट मी ओळख करतो पुन्हा एकदा आणि आपण सेशन कौस्तुभ जोशींना सुरुवात करायला रिक्वेस्ट करूयात. कौस्तुभ जोशी हे स्वतः मास्टर्स झालेत इकॉनॉमिक्स मधून, याशिवाय प्राध्यापक आहेत, प्राध्यापक या कॉलेजमधले प्राध्यापक देखील आहेत. याशिवाय वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये देखील शिकवतात. त्यांना जवळजवळ 10 ते 15 वर्षाचा हा या फील्डचा अनुभव आहे. विविध वर्तमानपत्रे, मासिके यातून त्याने विपुल लेखन केले, अर्थात अर्थशास्त्रावरती. ते स्वतः वित्तीय सल्लागार देखील आहेत आणि वित्त नियोजनकार देखील आहेत. याशिवाय यांची अजून बरीच मोठी ओळख आहे, पण आता सध्या आपण इथेच हे करूयात. आणि मी असं म्हणतो की जास्त वेळ न दळता 7 मिनिट झालेत मला वाटतं, तर कौस्तुभ जोशी सरांना विनंती करेल की त्यांनी सत्राला सुरुवात करावी. कौस्तुभ. येस, पौरसनी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे हे 19 व्याख्यानं पौरसॅट विजनच्या स्प्रेडिंग नॉलेज उपक्रमांतर्गत झाली. त्याच्यामुळे 20वं व्याख्यान 20 लाख कोटीचं असा एक छान योग जुळून आलेला आहे. असा काय हा प्लॅन केलेला वगैरे नव्हता, पण आता अचानक मला ते सुचलं. काय मला एकदम लक्षात आलं ते आजचं 20वं आणि 20 लाख कोटी छान योग जुळून आलेला आहे. आपण आता जरा या विषयाकडे जायला सुरुवात करूया. आपल्या आजच्या प्रेझेंटेशन मधले सगळे मुद्दे हे भारत सरकारच्या आत्मनिर्भर भारत अभियान या प्लॅनच्या अंतर्गत जे जे मुद्दे आहेत त्याच्याशी संबंधित असणार आहेत. केंद्र सरकार, राज्य सरकार कोरोना या संकटाशी ज्या पद्धतीने झगडायचा प्रयत्न करतायत किंवा ज्या पद्धतीने ते आपली बाजू भक्कम करायचा प्रयत्न करतायत, त्याचं कुठल्याही प्रकारचं राजकीय विश्लेषण करणं हा माझा प्रांत नाही किंवा तो आजच्या ह्या आपल्या व्याख्यानाचा विषय नाही. पण पौरसनी म्हटलं त्याप्रमाणे या सगळ्या गोष्टीकडे आर्थिक मुद्द्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनेच बघता आणि राजकीय आणि सामाजिक मुद्दे काही त्याच्यात आणू नका. तर माझं असं म्हणणं आहे की असं प्रत्यक्षात होईलच असं नाही, पण अर्थशास्त्र हा विषय समाजशास्त्र या विषयाचा एक भाग आहे किंवा तो त्याचा एक अविभाज्य भाग आहे. त्याच्यामुळे थोडेसे राजकीय, थोडेसे सामाजिक असे मुद्दे येतीलच, फक्त त्याचा आपण आर्थिक दृष्टीने परामर्श घ्यायचा प्रयत्न करूया, म्हणजे आपल्याला थोडासा छान बौद्धिक चर्चा करता येईल. तर हे आत्मनिर्भर भारत अभियान म्हणजे नक्की काय आहे याच्यासाठी आपल्याला 3 गोष्टी समजून घ्यायला लागतील. फिस्कल पॉलिसी म्हणजे काय असतं, भारत सरकार किंवा रादर जगात प्रेझेंटेशन दिसत नाहीये. सगळ्यांना दिसतंय का आता? नाही, मला वाटतं कोणीतरी स्क्रीन शेअर केलेली आहे. अरे वा, त्यांचं त्याच्यामुळे दिसतंय सर? दिसतंय नाही ओके दिसतंय सगळ्यांना? ओके ओके चालेल. कोणीतरी आय गेस माईक म्यूट केलाय.
म्यूट केलेला नाहीये. प्राची तुझा माईक ओके. तुला आता नाही दिसत आहे. अरे कारण मी बंद केलंय. कौस्तुभ प्रेझेंटेशन सुरू केल्यावरती जस्ट मी एक सगळ्यांनी फक्त एक सांगायचं आहे की कौस्तुभ सरांनी प्रेझेंटेशन सुरू केलं आहे. तुमच्या जे सगळे विंडोज दिसतात त्याच्यामुळे कौस्तुभ जोशी नावाचे 2 तुम्हाला विंडोज दिसतील. त्यापैकी एका विंडोमध्ये कौस्तुभ सर स्वतः बोलत असतील आणि दुसऱ्या विंडोमध्ये प्रेझेंटेशन दिसेल. त्याच्यावर तुम्ही जर का क्लिक केलं आणि ती पिनअप केली तर प्रेझेंटेशन सतत तुम्हाला समोर दिसत राहील. माझ्यामध्ये तुम्ही मला बघण्यापेक्षा प्रेझेंटेशन बघितलं तर फायदा होईल, कारण माझा आवाज जास्त महत्वाचा आहे. चला आपण सुरुवात करूया. फिस्कल पॉलिसी किंवा सरकारने आखलेली धोरणं काय असतात. जगात कुठलंही सरकार कुठलाही देश असो 2 धोरणं मॅटर करतात. पहिलं धोरण असतं ज्याला म्हणतात फिस्कल पॉलिसी, जे सरकार आखतं, आणि दुसरं धोरण असतं मॉनिटरी पॉलिसी, जे प्रत्येक देशाची रिझर्व्ह बँक आखते. तर आपला आजचा जो विषय आहे तो विषय पौरस आवाज येतोय. हो व्यवस्थित येतोय. ओके. आणि स्लाइड दिसते. हो ती दिसते. आपला आजचा विषय जो आहे तो फिस्कल पॉलिसीज आहे. बरं पौरस, एक सॉरी टू डिस्टर्ब यू अगेन. जर माझा आवाज येत नसेल आणि स्लाइड दिसत नसेल तर तू डायरेक्ट मध्ये बोल, अदरवाईज आता मी थांबत नाही, मी कंटिन्यू बोलत राहतो. हो चालेल. म्हणजे काय ऐकणाऱ्यांची लिंक तुटायला नको. ठीक आहे. हो अगदी चालेल. चलो थँक्यू. तर स्लोडाऊन मध्ये नक्की होतं काय. तर स्लोडाऊन म्हणजे थोडक्यात मंदी येते. तर मंदी येते म्हणजे काय होतं, तर जगामध्ये जिथे जिथे लोकांची वस्तू खरेदी करायची क्षमता कमी होते ना तिथे मंदी येते. आपण एक थोडक्यात उदाहरण घेऊया. आता महाराष्ट्राच्या विविध भागातून इथे लोक येऊन बसलेली आहेत ऑनलाईन. तर समजा एक उदाहरण घेऊ आपण. नाशिक जिल्हा आहे आणि ज्या जिल्ह्यामध्ये सगळी जी लोक आहेत जी लॉकडाऊनमुळे घरी बसलेली आहेत, लोक व्यापारच करत नाहीत, लोक मार्केटमध्ये जात नाहीत, वस्तू विकत घेत नाहीत, हॉटेलात जाऊन जेवत नाहीयेत, लोक नवीन गाड्या खरेदी करत नाहीयेत, लोक चित्रपटगृहामध्ये जात नाहीयेत, लोक रस्त्यावर पाणीपुरी भेळपुरी खायला जात नाहीयेत, लोक नवीन जागा विकत घेत नाहीयेत. म्हणजेच थोडक्यात छोट्यात छोट्या गोष्टीपासून मोठ्यात मोठ्या गोष्टीपर्यंत सगळ्या गोष्टींची मागणी कमी झाली आहे. आणि मागणी कमी झाल्यामुळे नवीन पुरवठा करायला कोणी उत्सुक नाहीये. म्हणजे समजा एक तुमच्यापैकीकडे उपस्थित असलेले काही मंडळी आहेत. तर मला इथे स्क्रीनवर रोहित दिसतोय. तर रोहित समजा एक नवीन उद्योजक आहे, त्याच्याकडे 10 लाख रुपये आहेत. त्याला कोणी विचारलं काय रे बाबा कोरोना लॉकडाऊन सुरू आहे, मंदीत संधी आहे, तू नवीन फॅक्टरी चालू करतो का. तो नाही बाबा आता काय नको, कारण आता मी जरी फॅक्टरी चालू केली आणि एकदम भारी प्रॉडक्ट जरी इंट्रोड्यूस केलं तरी ते प्रॉडक्ट घेणार कोण मार्केटमध्ये. लोकांकडे पैसेच नाहीयेत. तर हे पैसे लोकांकडे नसणं म्हणजेच स्लोडाऊन असणं. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर स्लोडाऊनची किंवा मंदी येण्याची अनेक कारणं आहेत, पण आपल्याला कारणांपेक्षा त्याचं लक्षण शोधणं महत्वाचं आहे. जेव्हा आपण डॉक्टरांकडे जातो ना तेव्हा पहिले आपल्याला डॉक्टर लक्षणं विचारतात की काय होतंय, सर्दी होते का, खोकला झालाय का. मग विचारतात की काल रात्री काय खाल्लं होतं, आईस्क्रीम खाल्लं होतं का, तळलेलं खाल्लं होतं का. म्हणजे आधी लक्षणं आणि मग कारण. आधी लक्षणं आणि मग कारण. लक्षणं काय आहेत तर लोकांचे जॉब गेले, लोक कुठेतरी 2000 किलोमीटर किंवा 500 किलोमीटर लांब चालत बिलत जात आहेत. लोकांना भविष्याची काही गॅरंटी नाहीये. उद्योजक म्हणतात की आम्ही वस्तू बनवणार नाही. आता मी वस्तू बनवणार नसेल तर माझ्या दुकानात काम करणार माझ्या फॅक्टरीत काम करणाऱ्या 10 लोकांना मी कशाला कामावर ठेवू. मी त्यांना काय सांगतो की मी तुम्हाला अर्धाच पगार देतो आणि त्याच्याऐवजी तुम्ही आता घरी जा. म्हणजे या ना त्या कुठल्या तरी कारणामुळे लोकांमध्ये एक निराशाजनक वातावरण तयार होतं आणि यामुळे मागणी आणि पुरवठा याचं सूत्र हे कुठेतरी बिनसतं. आणि हे जेव्हा होतं तेव्हा सरकारला सिस्टीम मध्ये इंटरफेअर करावं लागतं, ज्याला आपण इंटरव्हेन्शन किंवा दखलंदाजी असं म्हणतो. की आपल्याला सरकारने आपल्या रोजच्या जीवनात काही करावं असं आपल्याला वाटत नाही. म्हणजे आपलं सगळ्यांचं काय काय चाललेलं असतं. सरकारने पॉलिसी ठरवून द्यावी आणि गरज असेल तर सरकारने मार्केटमध्ये यावं. मग हे मार्केटमध्ये यावं म्हणजे काय तर स्टिम्युलस द्यायचं. मग हे स्टिम्युलस द्यायचं
कसं झालं, जगात वेगवेगळ्या देशातल्या लोकांनी म्हणजे त्यांच्या प्रेसिडेंटनी डिक्लेअर केलं की कोरोनाच्या महासंकटातून बाहेर येण्यासाठी आम्ही अर्थव्यवस्थेत एवढे पैसे ओतू तेवढे पैसे ओतू. मग तो थोडा इंटरनॅशनल प्रेशरचा पण एक भाग झाला. आणि दुसरं म्हणजे सरकार या सगळ्यावर काहीतरी एक वर्कआउट करत होतं असं आपण म्हणू. आणि मग भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक दिवस अनाउन्समेंट केली आणि त्यांनी सांगितलं की 20 लाख कोटी रुपये एवढं प्रचंड महाकाय पॅकेज हे आम्ही देशाच्या पुनरुत्थानासाठी किंवा पुनर्बांधणीसाठी देत आहोत. आता 20 लाख कोटी रुपये ही एवढी मोठी रक्कम बघितल्यानंतर बऱ्याच जणांना एकतर 4 गोष्टी होतात. एक तर भीती वाटते, दुसरं फार उत्सुकता वाटते, कारण लिहिताच येत नाहीत 20 लाख कोटी. पौरसनी त्याच्या आजच्या कार्यक्रमाचं जे म्हणजे व्याख्यानाचं जे पोस्टर बनवलं होतं ते खूप समर्पक होतं. त्याच्यातली 90% लोकांनी न मोजताच त्याला एंट्री दिली असेल असा मला कॉन्फिडन्स आहे. पुढचा मुद्दा असा आहे की ती 20 लाख कोटी रुपयाची योजना म्हटल्यावर लोकांना असं वाटू लागलं की याच्यात आपल्याला काय मिळणार आहे. आणि चौथा महत्वाचा मुद्दा जो खूप महत्वाचा आहे की खरोखर सरकार हे असं काही करणार आहे का उगाच काहीतरी एक घोषणा करतायत. तर या 4ही गोष्टींचा आपण आढावा पुढच्या एक अर्ध्या पाऊण तासात घेणार आहोत. आता काय करायचंय, 20 लाख कोटी रुपये लोकांमध्ये वाटायचे. म्हणजे 20 लाख कोटी म्हणजे लोकांनी लगेच मीम्स वगैरे सुरू केले की एकूण भारताची लोकसंख्या 120 कोटी, 20 लाख कोटी म्हणजे मला किती मिळणार. तर असं एवढं काही नसतं. मीम्स बनवण्या इतकं ते काही अर्थशास्त्र सोपं नाही. तर काय करायचंय, पहिल्यांदा त्यांनी म्हटलंय स्थानिक ब्रँड्सना जागतिक बनवण्याचं लक्ष आहे. बरं, याच्यातली प्रत्येक जी सरकारी अनाउन्समेंट आहे ती मी सरकारच्या पॉइंट ऑफ व्ह्यू बोलतोय, त्याच्यावरची माझी रिएक्शन मी नंतर देणार आहे. लघु आणि कुटीर उद्योगाला चालना देणार आहे अशा करता की देशातली खूप मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या ही मोठ्या उद्योगावर अवलंबून नाही, ती छोट्या आणि मध्यम उद्योगावर अवलंबून आहे. म्हणजे एखाद्या मोठ्या रिलायन्स, टाटा, बिर्ला किंवा कुठल्या तरी मोठ्या अशा फॅक्टरीमध्ये काम करणारे जेवढे मजूर असतात त्यापेक्षा कित्येक लाख लोक हे छोट्या छोट्या बिझनेसमध्ये काम करतात. आणि ती छोटी बिझनेसमन मंडळी जी असतात ना तीच मोठ्या बिझनेसमनला एक प्रकारे कनेक्टिव्हिटी देतात. म्हणजे समजा मी बजाज ऑटो आहे, माझा पुण्याला फॅक्टरी आहे आणि त्या फॅक्टरीमध्ये 1000 मजूर काम करतात, हे उत्तम आहे. पण त्या बजाज ऑटोच्या 2 व्हीलरच्या कारखान्यामध्ये जे स्पेअर पार्ट लागतात ते स्पेअर पार्ट बनवणारे कुठलेतरी अजून छोट्या कारखान्यामधली लोक असतात जी अजून काही जास्त असू शकतात. तर ह्या सगळ्या लघु आणि कुटीर उद्योगांना भरपूर चालना दिली जाईल. त्याच्यासाठी सरकार कर्जाला हमी सरकारची राहील. पुढचा मुद्दा आहे 18,000 कोटी रुपयाचा आयकर परतावा दिला. आयकर परतावा म्हणजे थोडक्यात अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर मिडल क्लास किंवा हायर मिडल क्लास जी मंडळी असतात ज्यांच्या पगारातून टॅक्स कापला जातो, तर तो कापलेला टॅक्स समजा त्यांनी भरलेल्या टॅक्स पेक्षा चुकून जास्त असेल, म्हणजे समजा भरलेला इन द सेन्स ज्याला पेएबल म्हणतो, म्हणजे माझ्या पगारातून 15,000 रुपये टॅक्स कापला गेला वार्षिक आणि खरा तर मला 10,000 लागणं अपेक्षित होतं, याचा आता 5,000 एक्स्ट्रा कापला गेलाय, तर तो मला परत मिळतो, त्याला रिफंड म्हणतात. तर असे 18,000 कोटी रुपये हे रिफंड मधून आतापर्यंत दिले गेलेले आहेत. आणि ते जे रिफंड मधून पैसे दिले गेले त्या रिफंड मधून मध्यमवर्गीय मंडळींना त्याचा खूप मोठा फायदा झाला आणि हे पैसे ऍक्च्युली लोकांना मिळालेले आहेत. MSEB म्हणजे मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइज, ज्याला आपण इथे लघु आणि कुटीर उद्योग हा शब्द जो वापरलेला आहे, त्या लघु आणि कुटीर उद्योगामध्ये तिकडची ही मंडळी आहे. त्यांना करमाफीसाठी 25 कोटी रुपये, करमाफीमध्ये त्यांचे जे काही ड्यूज असतील ते थोडे माफ करू, त्यांचा 12 महिन्याचा कराचा हप्ता जो आहे तो स्थगित करू, म्हणजे त्यांना जे EMI त्यांचे असतात बिझनेस लोन, ते बिझनेस लोन आम्ही त्यांना भरायची थोडी संधी देऊ. म्हणजे लगेच त्यांना कुणी जसे दारात बँकांचे लोक उभे राहतात की आम्हाला पैसे द्या, तर असं काही त्यांच्या बाबतीत होऊ नये अशी सरकारची भावना आहे. TDSच्या दरात 25% कपात. TDS म्हणजे ज्याला टॅक्स डिडक्टेड ऍट अ सोर्स असा एक प्रकार असतो. म्हणजेच समजा मला एका ठिकाणून 10,000 रुपये यायचे आणि समजा TDSचा दर 10% आहे, तर 10,000च्या 10% म्हणजे 1,000 हा माझ्या त्या 10,000 कापला जातो. तर तो TDSचा जो दर आहे ना त्याच्यात स्ट्रेट 25% कपात केली, म्हणजे तेच पैसे तुमच्या खात्यातून न कापले जाता तुमच्या हातात राहतील. थोडक्यात तुम्ही सुरुवातीपासून व्याख्यान ऐकत असाल तर लोकांच्या हातात पैसे पोचले पाहिजेत, हा एकच अजेंडा आहे सध्या. आणि ही कपात पुढच्या वर्षीच्या इयर एंड पर्यंत आहे. या वर्षीचे इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत वाढवलेली आहे
आणि इन्कम टॅक्स ऑडिट, ज्याला आपण कंपन्यांचं ऑडिट म्हणतो, ती मुदत सुद्धा वाढवलेली आहे. असंघटित क्षेत्रातली कामगाराची जी व्याख्या आहे, त्या असंघटित क्षेत्रातलीच व्याख्या त्यांनी बदलून त्यांना 3,00,000 कोटी रुपयाचं अर्थसहाय्य दिलंय. आणि लघु उद्योगांना तारणाशिवाय 4 वर्षासाठी 3,00,000 कोटी रुपयाचं कर्ज. आता कसं आहे, हे कर्ज भारत सरकार त्यांच्या खिशातून देईल का, हा खरा चर्चेचा मुद्दा आहे. 4 वर्षासाठी 3,00,000 कोटी रुपयाचं कर्ज हे सरकार स्वतःच्या बजेटमधून देणार आहे का ते सरकारच्या कंपन्यांमधून किंवा सरकारच्या विविध योजनांमधून दिलं जाईल, याच्यावरचं आपण डिस्कशन नंतर करू. आणि महत्वाची गोष्ट अशी आहे त्याहीपेक्षा की ह्या कर्जाची हमी सरकार स्वतः घेईल. म्हणजे जर काही दुर्दैवाने त्या लोकांना कर्ज फेडता आलं नाही तर सरकार ते कर्ज फेडेल. म्हणजेच त्यांना आत्ताच्या आत्ता पैसे दिले जाणार नाहीयेत, त्यांना कर्ज दिलं जाणार आहे. आणि जर त्यांनी कर्ज फेडलं नाही तर ते सरकार कर्ज फेडेल. म्हणजेच थोडक्यात एक समजून घ्या की आत्ता सरकारने 3,00,000 कोटी दिलेले नाही, 3,00,000 कोटीचं कर्ज दिलेलं आहे. व्हेरी व्हेरी मच इम्पॉर्टंट. जसं लघु उद्योगांना 20,000 कोटी रुपयाचं कर्ज आणि समभागाच्या माध्यमातून, समभाग म्हणजे फंड ऑफ फंड्स, हे लघु उद्योगांना उपलब्ध होती. आणि बिगर बँकिंग वित्तीय संस्था म्हणजे नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज यांच्यासाठी 30,000 कोटीचा पतपुरवठा. हे सगळं टेक्निकल आहे. या सगळ्याचा अर्थ समजून घ्या की सरकार कुणाला तरी सांगणार आहे की ह्यांच्यापर्यंत पैसे पोहोचवले पाहिजे. हा इंटरेस्टिंग भाग आहे. सरकारी टेंडर प्रक्रियेत 200 कोटी रुपयाची टेंडर आता भारतीय कंपन्यांना मिळणार. एक्झाम्पल, सरकारने समजा कुठला तरी रस्ता बांधायला घेतला, एखादं काही इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट आहे आणि त्याच्यात 50 कोटी रुपयाचं एक टेंडर आहे. टेंडर म्हणजे निविदा. तर सरकार काय करतं, पेपरमध्ये एक बातमी छापतं की असा असा प्रोजेक्ट आहे, कुणाला इंटरेस्ट असेल त्यांनी ऍप्लिकेशन द्या आणि मग आम्ही त्यांना जॉब देऊ, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट देऊ. तर ह्याच्यापैकी 200 कोटी रुपयापर्यंतची टेंडर आहेत त्यांना भारतीय कंपन्यांना पहिला प्रेफरन्स असेल. याचा अर्थ परदेशी कंपन्यांपेक्षा भारतीय कंपन्यांना जास्त ऑपॉर्च्युनिटी मिळेल. ज्यांचा पगार 15,000 पेक्षा कमी आहे त्यांचा प्रॉव्हिडंट फंड सरकार देईल. म्हणजेच काय, तर माझा पगार फक्त 12,000 रुपये होता, मग माझ्या 12,000 पगारातून किती पीएफ कापला जायचा, तो पगारातून पीएफ आता कापला जाणार नाही. म्हणजेच तो पैसा माझ्या हातात खेळता राहील. म्हणजेच पुन्हा एकदा पैसे लोकांच्या हातात पोचले पाहिजेत. हा मुद्दा आहे. जीवनावश्यक वस्तू कायद्यात दुरुस्ती करणे हा रिव्होल्युशनरी आहे. हा खूप लॉंग टर्म मध्ये बदल घडवून आणणारा कायदा ठरणार आहे. आपल्याकडे सिस्टीम कशी असते, कुठल्याही शेतकऱ्याला म्हणजे जुनी सिस्टीम, आपला माल हा थेट बाजारात विकता येत नाही. त्याला तो कुठल्या तरी एका एपीएमसी मार्केटमध्ये आणावा लागतो. जसं आपण मुंबईत राहतो तर त्यांच्यासाठी वाशीचं मार्केट आहे, किंवा पुण्यामधून जर काही कुणी ऑनलाईन असतील तर त्यांच्यासाठी मार्केट यार्ड आहे, किंवा कोल्हापूरवाल्या लोकांसाठी कोल्हापूरचं मेन मार्केट यार्ड आहे. तर तिकडे जाऊन शेतकऱ्यांनी वस्तू विकायच्या. तिथे दलाल असतात, ते वस्तू विकत घेतात. दलाल म्हणजे काय, अगदी वाईट शब्द वाटून घ्यायचा अर्थ नाही, त्याला आपण छान एजंट म्हटलं की बरं वाटतं. आणि ते दलाल लोक त्या वस्तू विकत घेतात आणि ते आपल्यापर्यंत पोहोचवतात. म्हणजे एक चेन असते. आणि प्रॉब्लेम असा होतो की त्या चेन मध्ये शेतकऱ्याला कधी पैसे मिळत नाही, आणि म्हणून ते डायरेक्ट शेतकऱ्यांनी लोकांपर्यंत विकण्यासाठी कायद्यात तरतूद केलेली आहे. म्हणजे काय, तर ते डिरेग्युलेट म्हणजे देर विल नॉट बी एनी रेग्युलेशन. तुम्ही त्यांचा साठवणूक करायची, साठवणूक करा. पूर्वी असं या सगळ्या गोष्टी साठवून ठेवायला बंदी होती. तर तुम्हाला वाटलं की आता रेट कमी आहे, भविष्यात रेट वाढेल, तर तुम्ही साठवून ठेवू शकता. पुढचा आहे कोळसा उत्खननाचं व्यावसायिकीकरण आणि विमान वाहतूक क्षेत्रात पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप आणि ऊर्जा क्षेत्रामधल्या सुधारणा. कोळसा उत्खनन म्हणजे देशामध्ये भारत हा जगातल्या सर्वाधिक कोळशाचे साठे असणाऱ्या पहिल्या 5 देशांमधला एक आहे. त्याबरोबर दुसरा मुद्दा की आपल्याकडे कोळशाचं म्हणावं तेवढं उत्पादन होत नाही. तर ते का होत नाही, तर सरकारने कोळशाच्या खाणी खुल्या केलेल्या नाहीये. तर याचा अर्थ थोडक्यात मागच्या दराने खासगीकरणाला ही एक थोडक्यात सुरुवात आहे असं आपण म्हणू शकतो. विमान वाहतूक क्षेत्रात पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप. तुम्हाला माहिती असेल तर उडान नावाची एक योजना मोदींनी काही वर्षापूर्वी जाहीर केली होती, ज्याच्यामध्ये देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर विमान वाहतूक सुरू व्हावी असं सरकारचे प्रयत्न आहेत. 100 विमानतळ सरकारला बांधायचे आणि 100 विमानतळ बांधणं हे प्रचंड खर्चिक काम असतं. त्याच्यामध्ये पब्लिक आणि प्रायव्हेट अशा दोन्ही क्षेत्रांना एकत्र आणावं आणि त्याच्यामधून फायदा करून घ्यावा असं त्यांचं म्हणणं आहे. संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता म्हणजे मेक इन इंडिया हा भारत सरकारचा जुना प्लॅन आहे. सो हा काही नवीन प्लॅन आहे असं मला वाटत नाही. भारतामध्ये गोष्टी उत्पादित झाल्या पाहिजेत
परदेशात गोष्टी बनवल्या जातात आणि ते आपण विकत घेतो, त्याच्याऐवजी इकडे वस्तू बनवा आणि सगळ्या जगाला पुरवा. याचा अर्थ भारत हे जगाचं मॅन्युफॅक्चरिंग हब असावं, हा त्याच्या मागचा उद्देश आहे. एक गमतीशीर गोष्ट अशी आहे की शस्त्रांचं उत्पादन भारतात व्हावं म्हणून काही शस्त्रांच्या आयातीवर बंदी आणली जाईल. आता याच्यात काय अपेक्षित बापरे, आपल्याकडे तर शस्त्रच नाही, आपण सगळी शस्त्र इम्पोर्ट करतो, मग बंदी का आणायची? तर त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही ती शस्त्र भारतातच बनवा, म्हणजे आम्ही तुमच्याकडून विकत घेण्यापेक्षा आमच्याकडेच तुम्ही बनवा. आता भविष्यात कसं होतं ते बघायला लागेल. आणि संरक्षण क्षेत्रामध्ये जी FDI फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आहे ती आता 49% 74% येत आहे. याचा अर्थ आपल्याकडे अनेक परदेशी कंपन्या या आर्म्स अँड अम्युनिशन बनवू शकतील. भारतातली एअर स्पेस वाढवणार आहे. एअर स्पेस म्हणजे थोडक्यात हवाई हद्द आपण म्हणू शकतो. म्हणजे आपल्या देशात जास्तीत जास्त हवा जी असते, हवा म्हणजे हवाई मार्ग, हे खुले करून जास्त एअर ट्रॅफिक मिळेल. आणि एअर ट्रॅफिक मिळाला की ऑटोमॅटिकली हवाई वाहतूक या क्षेत्रामध्ये नवी क्रांती घडून येईल. आणि जसं PPP मॉडेल मी इथे लिहिलंय त्याप्रमाणे 6 विमानतळाचा विकास इनिशियली करण्यात येईल. तुम्हाला माहिती असेल तर दिल्ली, मुंबई हे जे इंटरनॅशनल एअरपोर्ट्स आहेत ते सरकारने खासगी क्षेत्राच्या माध्यमातून मांडलेले आहेत. आता पुढचा एरिया, हे जे आत्मनिर्भर भारत पॅकेज आहे ते आहे कसं? भारत सरकारच्याच वेबसाईटवरून घेतलेला हा फोटो आहे. त्याच्यामुळे माझ्या मनाचं असं मन की बात वगैरे काही नाहीये. त्याच्यामध्ये निर्मला सीतारामन माननीय अर्थमंत्री यांनी हे पॅकेज आणि अनुराग ठाकूर अर्थ राज्यमंत्री या दोघांनी मिळून हे पॅकेज अनाऊन्स केलं. त्याच्यात तुम्ही बघू शकत असाल तर ते एकूण 5 भागामध्ये अनाऊन्स केले, म्हणजे 5 ज्याला आपण म्हणू शकतो प्रेस कॉन्फरन्स मध्ये त्यांनी सांगितलं. त्यातलं पार्ट 1 हे अराउंड 5.5 लाख कोटी, पार्ट 2 3 लाख कोटी, पार्ट 3 1.5 लाख कोटी, 4 आणि 5 मिळून एक जवळजवळ 48,000 कोटी, असं 11 लाख कोटीचं पॅकेज आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानी त्याच्यामध्ये 8 लाख कोटी ओतलेत. आणि अर्लियर मेजर्स म्हणजे प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना म्हणून जी होती, जी आधीच सरकारने अनाऊन्स केलेली होती, म्हणजे आता हा कोरोना आल्यानंतर त्या 20 लाख मध्ये वेगळी नाहीये, तर ही 1,92,000 कोटी, असे सगळे मिळून हा 20 लाख कोटीचा आकडा आहे. आता ते कुठले कुठले पैसे आहेत आता जरा बघाल. त्याच्यामध्ये अर्लियर मेजर्स, अर्लियर म्हणजे जुने उपाय, रेव्हेन्यू लॉस ड्यू टू टॅक्स कन्सेशन्स. आता हे कसं म्हटलेलं आहे बघा. उदाहरणार्थ पौरस हा भारतीय आहे, एक सामान्य नागरिक आहे आणि मी भारत सरकार आहे आणि पौरस मला 500 रुपये टॅक्स देणार होता आणि त्याच्याशी पौरसला असं म्हटलं की आता एक काम कर, परिस्थिती वाईट आहे तर तू काय मला टॅक्स देऊच नकोस. याचा अर्थ मी असा म्हणतो की मी पौरसला 500 रुपयाचं पॅकेज दिलं. तुम्हाला समजतंय? पौरस येस पौरस हो बोल. हा मुद्दा येते. हो येतो व्यवस्थित. आता पौरसचा अजून एक मित्र होता, तो मला 1,000 रुपये टॅक्स देणार होता आणि मी त्याला पॅकेज दिलं. मी काय म्हटलं, काम कर, तू मला 1,000 रुपये टॅक्स देणार आहेस ना, तर तू मला 100 रुपयेच टॅक्स दे, मी तुझे 900 रुपये माफ करतो. आणि ह्याला मी काय म्हटलं की हे तुझं पॅकेज आहे. आणि असा जे पॅकेज देऊन गव्हर्नमेंटचा जो लॉस झाला ना, तोच लॉस जवळजवळ 7,800 करोडचा आहे. त्यालाच त्यांनी या पॅकेजमध्ये मारून टाकलं. म्हणजे हेच पॅकेज मधले 7,000 कोटी आहेत. आणि हेल्थ केअर म्हणजे पंतप्रधानांनी आरोग्य क्षेत्रात काय काय सुधारणा करू, या सुधारणा कशा केल्या जातील म्हणून एक पॅकेज दिलं होतं 15,000 कोटी रुपयाचं. ते पण या 20 लाख कोटीचा भाग आहे. असे हे तिन्ही मिळून, आणि ती गरीब कल्याण पॅकेज ते 1,70,000 कोटी होतं. हे आधीचं 1,92,000 कोटी. आता पुढचं इमर्जन्सी WC फॅसिलिटी. WC म्हणजे वर्किंग कॅपिटल. वर्किंग कॅपिटल म्हणजे खेळत्या भांडवलाचं कर्ज, हे दिलं जाईल. त्याच्यानंतर तुम्ही जर बघितलं असेल तर 1, 2, 3 हे सगळे जे आहेत ते मध्यम आणि लघु उद्योगासाठीची पॅकेजेस आहेत. EPF सपोर्ट म्हणजे एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड, म्हणजे तुमचा प्रॉव्हिडंट फंड सरकार भरणार आणि हा एवढा खर्च सरकार तुमच्यासाठी करेल. आणि ही जी लिक्विडिटी स्कीम आहे, लिक्विडिटी म्हणजे ह्या सगळ्या हाऊसिंग फायनान्स कंपनी, ज्याला आपण गृह कर्ज देणाऱ्या कंपन्या म्हणतो किंवा गृह वित्त कंपन्या, आणि NBFC म्हणजे नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज, तर यांच्यासाठी एक लिक्विडिटी म्हणजे फ्रँकलिन टेम्पल्टनचं जर का प्रकरण तुम्हाला माहिती असेल तर डेट सिक्युरिटीज मध्ये बराच प्रॉब्लेम झाला होता.
नॉट नेसेसरीली फ्रँकलिन टेम्पल्टन मुळे हे आलं, पण सरकारने 30,000 कोटी रुपये देऊ केले. त्याच्यानंतर पार्शियल क्रेडिट गॅरंटी स्कीम 2.0 ही एक आधीची स्कीम होती, ही 45,000 कोटी रुपये याच्यात आले. डिस्कॉम्स म्हणजे ज्याला आपण डिस्ट्रीब्युशन कंपनीज म्हणतो, भारतामध्ये बहुतांश वीज पुरवणाऱ्या कंपन्या आहेत, ज्याला आपण जशी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी, महावितरण, अशा बऱ्याचशा कंपन्या ह्या लॉसमध्ये. त्या लॉसमध्ये असणाऱ्या कंपन्यांमध्ये सरकारने 90,000 कोटी रुपये ओतले, तो पण ते या पॅकेजचा भाग आहे. मग अशी जो मी टीडीएसचा रेट कमी केलाय, तो टीडीएसचा रेट कमी केला, त्याच्यामुळे सरकारला नुकसान होणार 50,000 कोटी. म्हणजे थोडक्यात काय, आधी सरकार टीडीएस गोळा करायचं 1,000, आता सरकार काय म्हणतं, आम्ही टीडीएस गोळाच नाही करत आणि ते 1,000 रुपये म्हणजे आम्ही तुमचा पॅकेज म्हणतो. असे एकूण आले 5,95,000 कोटी. आता फूड ग्रेन्स 2 महिन्यासाठी मजूर लोकांना अन्नधान्य दिलं गेलंय, त्याचे सरकारने लावले तिथे 3,500 कोटी रुपये बिलामध्ये. म्हणजे थोडक्यात हा पण तुमच्या पॅकेजचा भाग आहे. एक आहे मुद्रा शिशु लोन. शिशु लोन म्हणजे मायक्रो लोन, त्याच्यावरचा जो इंटरेस्ट आहे, इंटरेस्ट म्हणजे व्याज, ते व्याज सरकार त्याचं भरपाई करेल किंवा त्याचं बर्डन सरकार सहन करेल, त्याचे 1,500 कोटी आहेत. स्ट्रीट वेंडर म्हणजे कोण, रस्त्यावर जी मंडळी फिरत्या वाहनातून म्हणा किंवा गाड्यांवर वगैरे जे वस्तू विकतात, त्या वस्तू विक्रेत्या लोकांना 5,000 कोटी रुपये दिले जातील. व्हेरी इम्पॉर्टंट, हे अजून बाकी आहेत द्यायचे. हे कसे दिले जातील आणि ते कुणापर्यंत कसे पोहोचतील हे पाहण्यासाठी मी खूप उत्सुक आहे, कारण अख्ख्या देशातल्या रस्त्यावर वस्तू विकणाऱ्यांसाठी 5,000 कोटी आहेत. म्हणजे माझ्या मते फक्त मुंबई शहरामध्येच 1,00,000 लोक रस्त्यावर असतील, त्यामुळे कुणाला आणि कसे पुरायचे पैसे मला माहित नाही, पण ठीक आहे, आपण सध्या एवढंच बघूया. MIG म्हणजे मिडल इन्कम ग्रुप, ज्याला आपण मध्यमवर्गीय लोक म्हणतो, त्यांच्यासाठीचा जो CLSS होता हाऊसिंग, त्याच्यात 70,000 कोटी रुपये. इमर्जन्सी वर्किंग कॅपिटल थ्रू नाबार्ड. आता बघा, हे मी थोडा या बाबतीत साशंक आहे अजून, कारण 6-8 महिन्यानंतर हे चित्र क्लिअर होईल. हे नाबार्डनी पैसे द्यायचे, याचा अर्थ सरकार नाबार्डला पैसे देणार आहे का नाबार्ड लोकांना पैसे देणार आहे, हा विषय समजून घ्या. म्हणजे हे 30,000 कोटी रुपये हे जर नाबार्ड शेतकऱ्यांना देणार असेल, नाबार्ड म्हणजे बेसिकली नॅशनल बँक ऑफ ऍग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट, म्हणजे ग्रामीण भागाचा आणि कृषी व्यवसायाचा विकास व्हावा यासाठी नाबार्ड कटिबद्ध असतं. याचा मला एक लागलेला अर्थ आहे की नाबार्ड हे पैसे उचलून देणार आहे, याचा अर्थ सरकार स्वतःच्या तिजोरीतून देतो असा थेट अर्थ होत नाही. पुढे किसान क्रेडिट कार्ड, याच्यातून 2,00,000 कोटी रुपये दिले जातील. सो हे दिले जाणार आहेत, अजून कुणाला दिले गेल्याचं ऐकिवात नाहीये. पार्ट 3 फूड मायक्रो एंटरप्राइजेस, म्हणजे जे अन्न आणि फळ प्रक्रिया उद्योग आहे त्याच्यासाठी 10,000 कोटी. मत्स्य संपदा योजना म्हणजे मासेमारी व्यवसायाला उत्तेजन देण्यासाठी 20,000 कोटी आहेत. ऑपरेशन ग्रीन्स खूप सुंदर संकल्पना आहे आपल्या देशामध्ये. म्हणजे आम्ही ऍग्रिकल्चरल इकॉनॉमिक्स शिकायचो तेव्हा आम्हाला एक इंटरेस्टिंग अभ्यास होता की आपल्या देशात जेवढं अन्नधान्य हे शेतकरी पिकवतात त्याच्या काही टक्के अन्नधान्य हे फक्त सडून खराब होतं, कारण ते आपल्यापर्यंत वेळेत पोहोचत नाही. आणि त्याच्यासाठी ऑपरेशन ग्रीन या नावाने नवीन योजना असणार आहे की शेतकऱ्यांच्या शिवारातून थेट आपल्या दारात अशा प्रकारे भाजीपाला, फळभाज्या वगैरे किंवा फळं हे सगळे आपल्यापर्यंत पोहोचावी. याच्यासाठी स्पेशल ट्रेन चालवल्या जातील, त्या स्पेशल ज्याला आपण ग्रीन व्हेकल्स म्हणतो, की जी कूलंट व्हेकल्स असू शकतात किंवा जी शेतकऱ्यांच्या कडून माल घेऊन लोकांपर्यंत पोहोचवतील, अशा प्रकारचं एक ते मेकॅनिझम असेल. हे जे 3 तुम्हाला दिसत आहेत हे सगळे सरकारच्या आधीच अनाऊन्स केलेल्या प्लॅन पैकी येते. म्हणजे ऍग्री इन्फ्रास्ट्रक्चर फंड, कृषी क्षेत्रामधलं जे पायाभूत सोयी सुविधा आहेत त्यांचा विकास होण्यासाठी 1,00,000 कोटी रुपये सरकार देणार आहे. हर्बल कल्टिव्हेशन म्हणजे ज्याला आपण जडीबुटी म्हणतो त्याचा एक विकास व्हावा. बी किपिंग म्हणजे मधुमक्षिका पालन, याच्यासाठी 500 कोटी रुपये. हे सगळे मिळून 1,50,000 कोटी झाले. आणि वायबिलिटी गॅप फंडिंग थोडा गंभीर मुद्दा आहे, समजायला पण कठीण आहे. एक थोडक्यात सांगायचं झालं तर एखादा प्रोजेक्ट हा होण्यासाठी 500 कोटीची गरज आहे आणि जो प्रोजेक्ट राबवणारा व्यक्ती किंवा जी कंपनी किंवा जी संस्था आहे त्यांच्याकडे 300 कोटी आहेत, तर सरकार म्हणतं 200 कोटी कमी पडतायत ना, ते आम्ही देतो.
प्लीज ट्राय टू अंडरस्टँड दिस. हे एवढं सोपं नाहीये. 200 कोटी कमी पडतात देऊन टाकतो, पण याचा अर्थ तो प्रोजेक्ट वायबल म्हणजे वास्तवात येण्यासाठी जी गॅप आहे ना, ती गॅप आम्ही भरून काढतो. आणि ह्याच्यासाठी 8,000 कोटी आहेत. आणि मनरेगा म्हणजे जो वर्षामध्ये अमुक नंबर ऑफ डेज साठी रोजगार मिळतो, त्या रोजगाराबरोबर पैसे मिळतात, ते 48,000 कोटी रुपये ॲलोकेशन आहे. आता अनालिसिसचा मुद्दा आहे. अनालिसिस म्हणजे हे आपल्यासाठी कसं. पहिला मुद्दा, 20 लाख कोटींपैकी थेट तुमच्या आमच्या हातात काही येणार आहे का? महत्वाचा भाग आहे. थेट तुमच्या आणि आमच्या हातात काही येईल अशा प्रकारची पॅकेज सरकार देणं हे प्रचंड कठीण काम आहे. तुम्हाला माहिती असेल तर जे दारिद्र्य रेषेखालील मंडळी आहेत त्यांच्या खात्याला सरकार काही पैसे ट्रान्सफर करतं. अशा प्रकारे देशातल्या प्रत्येक माणसाच्या खात्याला पैसे ट्रान्सफर करणं हे सरकारला प्रॅक्टिकली शक्य नाही, सरकार कुठल्याही पक्षाचं असू दे. त्याच्यामुळे हा मुद्दा राजकीय दृष्ट्या डिस्कस करायचा असेल तर तो ज्यांना डिस्कस करायचा त्यांच्यासाठी तो खुला आहे, पण हे प्रॅक्टिकली शक्य नाही. दुसरं महत्वाचं, आता हा सगळा जो कोरोनाचा इम्पॅक्ट झालाय ना, त्या इम्पॅक्ट मध्ये सरकारने बरेच आपले दुसरे अजेंडे किंवा ज्याला आपण म्हणतो वेगळ्या प्रकारची जी धोरणं होती किंवा धोरणं बदलायची संधी होती ती आता साधलेली आहे. म्हणजे एका अर्थाने तुम्ही असा प्रश्न विचाराल कदाचित, किंवा कदाचित या प्रेझेंटेशनच्या वेळेला तुमच्या मनात प्रश्न आला असेल की कोरोनाच्या विरोधात लढायचं आहे आणि अचानक हे संरक्षण क्षेत्रामध्ये 74% FDI आणून आपल्याला काही इकडे शस्त्र बनवायचे, आधी खायला द्या लोकांना, अशाही प्रकारच्या इंटरनेटवर प्रतिक्रिया आल्या. तर सरकारने माझ्या मते ही एक बेस्ट संधी साधलेली आहे. जसं 1991 मध्ये डॉक्टर मनमोहन सिंग हे आपले अर्थमंत्री होते, त्यावेळेला आपण नवीन आर्थिक धोरण आणलं होतं ज्याला आपण खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण म्हणतो. त्यानंतर खूप मोठ्या लेवलवर पॉलिसी बदलणं याच्यासाठी सरकारने हे पॅकेज वापरायला सुरुवात केलेली आहे असं माझं एक मत आहे. म्हणजे या निमित्ताने सरकार बऱ्याचशा गोष्टी किंवा बरेचसे डिसिजन हे फटाफट घेऊ इच्छित आहे. त्याच्यामुळे या 1991 मध्ये झालेले आर्थिक बदल आणि आत्ताचं पॅकेज याच्यामध्ये मला खूप मोठ्या प्रमाणावर सिमिलॅरिटीज दिसत आहेत. एका बाजूनी लोक असं म्हणतात की आता चीन च्या एकंदरीत सगळ्या संशयास्पद गोष्टींनी किंवा चीनच्या संशयास्पद वागणुकीमुळे आता चीन मधल्या कंपन्या दुसऱ्या देशात जायला प्रवृत्त होतील. काही जणांचं असं म्हणणं की त्या भारतातही येणार आहेत. 1-2 कंपन्यांनी फक्त आतापर्यंत असा काहीतरी निर्णय घेतला असं मी वाचलंय. एक मोबाईल फोन बनवणारी कंपनी आहे आणि एक कुठली तरी पादत्राणं म्हणजे चपला किंवा बूट वगैरे असं काहीतरी बनवणारी कंपनी आहे. तर असं एकदम काहीतरी 3-4 महिन्यामध्ये जादूची काळी किरणे पटाक्कन चीन मधल्या कंपन्या डायरेक्ट पुण्याला किंवा नगरला येतील अशी काही परिस्थिती होणार नाहीये. फक्त त्या निमित्ताने आपले अजेंडे किंवा आपले रिफॉर्म हे रेटायची हे बेस्ट संधी आहे. हा सरकारला आता चांगला मुद्दा मिळालेला आहे. अजून एक महत्वाचं सांगतो, हे विमानतळ उभारायचे, परकीय गुंतवणूक आणायचे, हा काय मागच्या एका महिन्यामध्ये सरकारने घेतलेला डिसिजन आहे असं जर तुम्हाला वाटलं असेल तर तो अजिबात नाहीये. तो डिसिजन किंवा कोळसा क्षेत्रामध्ये रिफॉर्म म्हणजे नवे बदल आणायचे, हे सगळे डिसिजन आम्ही घेऊ हे सरकारने या वर्षीच्याच बजेटमध्ये सांगितलेलं होतं. त्याच्यामुळे हे बजेटमधल्याच गोष्टी या सरकारने आता पॅकेज स्वरूपामध्ये आपल्यापर्यंत आणलेल्या आहेत. अशाही काही गोष्टी आहेत. अर्थात सरकार हे पॅकेज काय आणि कसं देतं याच्याशी आपलं देणं घेणं नाहीये, कारण आपण त्या पॅकेज देण्याच्या व्यवस्थेचा भागच नाही होत. आपल्याकडे ते आलेलं आहे, त्यामुळे आलेल्या नंतरच्या गोष्टीची एक मीमांसा करणं हेच फक्त आपल्या हातामध्ये आहे. मग सरकार काय करू शकतं आता किंवा सरकारने काय करायला हवं, तर लोकांच्या हातामध्ये थेट पैसा पोहोचेल अशी एक व्यवस्था निर्माण करू शकलं सरकार तर ते उत्तम होईल. उदाहरणार्थ कसं, तर जी कर्ज ही सरकारने देऊ असं म्हटलंय ती ऍक्च्युअली कर्ज ही ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचली तर ऑटोमॅटिकली नवे उद्योग तयार होतील किंवा लॉकडाऊन हटल्यानंतर जे उद्योग आता बंद पडलेले ते उद्योग पुन्हा सुरू व्हायला मदत होईल. उद्योग सुरू झाले की लोकांना रोजगार मिळेल, रोजगार मिळाला की ऑटोमॅटिकली लोक पैसे कमवू लागतील, पैसे कमवू लागली की लोक पैसे खर्च करतील आणि एकाने पैसा खर्च केला की तो दुसऱ्याला मिळेल आणि अशा प्रकारे पुन्हा आपण त्या सगळ्या जे आपलं अर्थचक्र गाळात रुतलेलं आहे त्याच्यापासून आपण पुन्हा वर यायला सुरुवात करू. पण हा काय आहे तिकडे, तर एक जरा तुम्हाला मुद्दा इथे सांगावं असं वाटतं.
या चार्टमध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर आयटम नंबर 6 आहे, आरबीआय मेजर्स. म्हणजे 8 लाख कोटी रुपये हे रिझर्व्ह बँकेने ऍक्च्युअली आता सिस्टीम मध्ये ओतलेले आहेत, म्हणजे विविध माध्यमातून. म्हणजे 20 लाख कोटी रुपयाचा जो सरकारचा प्लॅन होता, ज्याला त्यांनी पॅकेज म्हटलंय, त्या पॅकेज मधले 8 लाख कोटी हे रिझर्व्ह बँकेचे आहेत, हे जरा लक्षात घ्या. म्हणजे हे सगळेच्या सगळे सरकारी तिजोरीतून आलेले पैसे नाही, हे रिझर्व्ह बँकेने दिलेले पैसे आहेत. आता रिझर्व्ह बँक ही आमचीच आहे किंवा रिझर्व्ह बँक ही सरकारचीच असते, म्हणून त्यांनी दिलेलं पॅकेज हे आमचंच पॅकेज आहे. हे योग्य आहे का अयोग्य हा निर्णय प्रत्येकाने ज्याचा त्याचा घ्यायचा आहे. माझ्यासाठी मुद्दा हा आहे की सरकारने हे सांगितलेलं आहे. एक गोष्ट मला मुद्दाम सांगावीशी वाटते की हे सगळं सरकारी आकडेवारी जी काय आहे ती सरकारच्या वेबसाईटवर आहे. म्हणजे कुठे फसवलेलं नाहीये की 8 लाख कोटी रुपये रिझर्व्ह बँकेने दिले नाही, आम्ही कोणाला सांगितलंच नाही, असं नाहीये. म्हणून मी मुद्दाम त्यांच्या वेबसाईटवरचाच डेटा थेट आणला. तुम्ही उजव्या बाजूला बघत असाल तर लोगो आहे सरकारचा. अनुराग ठाकूर जे आहेत त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून सुद्धा हा चार्ट शेअर केलेला आहे. त्यामुळे हे रिझर्व्ह बँकेने दिलेले पैसे हे सरकारचे पैसे कसे असाही आरोप विरोधकांकडून लावला जातोय. याच्यावर अर्थातच प्रतिवाद असा येईल की रिझर्व्ह बँक म्हणजे काय सरकारचीच बँक आहे ना, मग त्यांनी उचललेलं जे पाऊल आहे ते अल्टिमेटली आमचंच पाऊल आहे. आता ह्याला काय म्हणायचं हे आपण त्याने ठरवावं. कोरोना पश्चात सरकारची बदललेली भूमिका. सरकारची काय भूमिका आहे? पूर्वी असं असायचं, पूर्वी म्हणजे अगदी मी 25, 30, 40 वर्षापूर्वीचा मुद्दा सांगतोय की एखादी काही गोष्ट झाली ना की आपण काय म्हणायचो की हे सगळं ना सरकारने बदललं पाहिजे, हे सगळं सरकारने मॅनेज केलं पाहिजे. आता सरकार काय म्हणतं की मी तुला थेट पैसे देणार नाही, तू बाजारातून पैसे घे, त्याच्यापासून तू तुझा उद्योग कर, आणि जर तुला त्यात अपयश आलं तर त्या कर्जाची गॅरंटी मी घेईन. आता हा अप्रोच आहे ना, हा जरा बदललेला आहे. याच्यात धोका असा आहे की किती जण ऍक्च्युअली हे कर्ज घेतात, त्या कर्ज वाटपाच्या प्रक्रियेत भ्रष्टाचार होत नाही ना, या विषयावर मी या व्याख्यानात काही बोलणारच नाहीये. पण कुठलंही पॅकेज आलं की त्याच्या 2-3 वर्षांनी अशा न्यूज येतात की लोकांपर्यंत ते थेट पोहोचलंच नाही. त्यामुळे आम्ही अर्थशास्त्र जेव्हा शिकवतो किंवा शिकतो तेव्हा आम्ही सुरुवातीलाच सांगतो की वी आर अज्युमिंग दॅट व्हॉट एव्हर वी हॅव प्लॅन्ड इट इज गोइंग टू बी इम्प्लिमेंटेड प्रॉपरली. सो तसं सरकारने जे पॅकेज आणलेलं आहे ते पॅकेज योग्य त्या माध्यमातून मिळो ही फक्त अपेक्षा. आता शेवटचा मुद्दा की सरकारने आणलेलं पॅकेज आणि त्यावरून सुरू असलेलं राजकारण यात काही तथ्य आहे का? माझ्या मते जगात असा खूपच शोधून देश आपल्याला म्हणजे शोधून काढावा लागेल की ज्या देशामध्ये सरकारने एखादी योजना केली आहे आणि त्या योजनेवरून विरोधक खुश झाले, त्यांनी पंतप्रधानांना ट्विटरवरून त्यांचं अभिनंदन केलंय की तुम्ही फारच उत्तम योजना आणलेली आहे. म्हणजे जिथे जिथे सरकार आहे तिथे तिथे विरोधी पक्ष आहेत. जर कदाचित आज भाजप प्रणित जे सरकार आहे केंद्रात त्याच्यावेळी जर का काँग्रेस प्रणित सरकार असतं, जसं 2008च्या मंदीमध्ये होतं, त्यावेळेला त्यांनी जे पॅकेज दिलं होतं त्या पॅकेज विषयी त्यावेळेला भाजपच्या लोकांनी फार सकारात्मक भूमिका घेतली होती, असं मला काय वाचल्याचं आठवत नाही. त्याच्यामुळे जर का या पॅकेजवर विरोधी पक्षांनी टीका केली तर मला त्याच्यात काही गैर वाटणार नाही. पण प्रत्येकाचं हे एक भूमिका घेण्याचं माध्यम असतं, त्याच्यामुळे तो भूमिका घेणं हा त्यांचा भाग आहे. आपण नागरिक म्हणून काय करू शकतो तर आपल्या सगळ्यांना हे माहिती पाहिजे की हे सरकार पॅकेज देतं म्हणजे काय देतं आणि हे का माहिती हवं, हे का सगळं आम्ही पौरसाट विजनतर्फे हा विषय का घेतला गेलाय. कारण या विषयावर मोठ्याने चर्चा होणं ही आता काळाची गरज आहे, पण याच्यावर कुठेही चर्चा होताना दिसत नाही. कोरोनाच्या सुपरफास्ट 100 बातम्या वगैरे असं काहीतरी त्याच नकारात्मक बातम्या येतात. पण आपल्यासाठी सरकारने जर पॅकेज आणलं असेल तर काय त्याच्यामध्ये हे आपल्यापर्यंत पोहोचणार आहे का? परत तुमच्यापैकी किती जणांच्या घरच्यांचे EMI आहे, ज्यांनी गृह कर्ज काढलेलं आहे, त्याच्यासाठी सरकारने 3 महिन्याचा मॉरिटोरियम दिलाय. म्हणजे काय, तुम्ही 3 महिने हप्ता भरू नका, नंतर तुम्ही हप्ता भरा. लोक खुश झाले. लोक म्हणतात म्हणजे 3 महिन्याचा सरकारने हप्ता माफ केला, असं नसतं. त्याच्यात स्पष्टपणे लिहिले 3 महिने हप्ता द्यायला स्थगिती दिलेली आहे, त्यानंतर तुम्हाला पुन्हा तो हप्ता द्यायचा आहे. जगात अशी कुठली व्यवस्था असूच शकत नाही की तुमचं जे जे काय देणं आहे ते सगळं मला एका कागदावर लिहून द्या, यांना पैसे आणून द्या रे, चला मुद्दा संपला, असं होऊ शकत नाही. अजून एक मुद्दा जो सांगून मी माझं भाषण संपवतो, मग आपण प्रश्नोत्तराच्या गोष्टींकडे येऊया. की असा एक मुद्दा आला की सरकार नोटा छापून लगेच लोकांमध्ये का वाटत नाही. हा अर्थशास्त्रातला शेवटचा उपाय आहे. ज्या वेळेला नोटा छापून लोकांमध्ये वाटल्या जातात तेव्हा लोकांच्या हातात पैसा पोचतो, पण तो पोचलेला पैसा हात देऊन खर्च करायला लोकांकडे काहीच नसतं.
त्याच्यामुळे लोकांकडे पैसा आहे पण बाजारात वस्तू नाही. ज्या वस्तू आहेत ना त्या ऑटोमॅटिकली महाग होतात आणि महागाई भडकते. त्याच्यामुळे या प्रकारचं थेट पैसा छापून लोकांच्या हातामध्ये वाटणं हे सरकार असं काही करेल असं मला वाटत नाही. किंवा रादर या जागी कुणाचंही सरकार असतं तरी केलं असतं असं मला वाटणार नाही. अजून एक छोटासा मुद्दा, असं आता या क्षणी नकारात्मक बोलणं योग्य नाही असं काही मंडळी म्हणतील, पण आम्ही राजकीय पक्षाची कुठली बाजू मांडायचा मक्ता घेतलेला नाही, कुठल्याच पक्षाची. त्याच्यामुळे मी बोलू शकतो. 2020 साली कोरोना यायच्या आधी आपल्या अर्थव्यवस्थेची जी काही एकंदरीत परिस्थिती होती ती फारच सुदृढ होती असं मला वाटत नाही. डिमॉनिटायझेशन जे काही वर्षांपूर्वी झालं होतं त्याच्या धक्क्यातून अर्थव्यवस्था सावरत होती. नंतर ती सावरली, क्रूड ऑइलचे भाव पडले, त्याचा आपल्याला फायदा मिळाला. जीएसटी सरकारने अचानक आणला, त्यामुळे जवळजवळ पुढचे 6 ते 7 महिने व्यावसायिकांचे फार हलाखीचे गेले. त्याच्यातून लोक सावरतात तोच आपल्याकडे एक असं निराशाजनक वातावरण येऊ घातलं होतं आणि त्याच्यातच हे कोरोनाचं संकट आदळलं. त्याच्यामुळे असं काही मानण्याची गरज नाहीये की कोरोना ज्या वेळेला भारतामध्ये आला, म्हणजे तो फेब्रुवारी महिन्यात हळूहळू आला होता, पण मार्च महिन्यापासून जो लॉकडाऊन झाला त्याच्या 1 महिना आधी फेब्रुवारीमध्ये भारताची अर्थव्यवस्था अगदी जगात पहिल्या 5 होती किंवा आपण असे काहीतरी घोडदौड वगैरे करत होतो, तर अशातला भाग नाहीये. त्याच्यामुळे सरकारला ह्या प्रकारचं कुठलं तरी पॅकेज कोरोना आला नसता तरी कदाचित आणावं लागलं असतं, नाही तर अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळालाच नसता. त्याच्यामुळे माझ्यामध्ये ही आत्ता संधी आहे, तर ह्या संधीचा लाभ घेऊन सरकारने जर का पुन्हा आपली अर्थव्यवस्था म्हणजे खरोखरच हे 20 लाख कोटी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कुठल्याही कंपनीच्या माध्यमातून म्हणा किंवा काय रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून म्हणा जे कसे काय आणणार आहेत ते आणले आणि खरंच ते पब्लिक मध्ये पोहोचले, तर डेफिनेटली आपण या सगळ्या दुष्टचक्रातून लवकर बाहेर येऊ असा त्याच्यातला मुद्दा आहे. कौस्तुभ, हॅलो. येस. हा, प्रश्न आपल्याकडे येत आहेत, पण प्रश्न सुरुवात करण्याच्या आधी मी फक्त एक सांगू शकतो. आपण प्रश्नोत्तर कंपल्सरीली मेसेजच्या माध्यमातून घेऊया, लोकांना विचारायला संधी देऊ नकोस. नाही केऑस होतो, बाकी काही नाही. हो. त्याच्या आधी फक्त मी 2च गोष्टी सांगू इच्छितो. एक तर या जे सेशन अटेंड ज्यांनी केलं आहे त्यांना सर्टिफिकेट देण्यात येणार आहे. तर त्या सर्टिफिकेट लिंक उजवीकडे तुम्हाला चॅट विंडो दिसते, त्याच्यामध्ये मी पेस्ट केलेली आहे. तिकडे जाऊन क्लिक करून तुम्हाला ते फॉर्म भरून सर्टिफिकेट तुमच्या ईमेलवरती येऊन जाईल. एक. आता मेन मुद्दा मला फक्त कौस्तुभ प्रश्नांच्या कडे जाण्याच्या आधी मला विचारायचा वाटतो, स्टिम्युलस पॅकेज आणि रिलीफ पॅकेज याचा फरक जर का सांगितलं तर आपण लगेच त्याकडे बघूयात, कारण की हा प्रश्न बऱ्याच जणांना पडलेला आहे. स्टिम्युलस आता कसं आहे, अर्थशास्त्रामध्ये स्टिम्युलस पॅकेज अशी टर्म आहे म्हणून आपण त्याला म्हणतो. स्टिम्युलस या शब्दाचा अर्थ टू स्टिम्युलेट, म्हणजे एखाद्याला आपण दुगदुगी निर्माण करणं. म्हणजे एखादा पेशंट आहे आणि तो पेशंट काय अत्यवस्थ अवस्थेत आहे, तर त्याला तुम्ही कुठल्या तरी औषधं देऊन गोळ्या देऊन एकदा तुम्ही त्याला पुन्हा वर आणायचा प्रयत्न करता आणि एकदा तो त्याच्या पायावर पुन्हा चालू लागला की तो स्वतः चालतो. तर हे अशा प्रकारची म्हणजे एक्स्ट्रीम कंडिशन मध्ये जेव्हा सिस्टीम असते त्यावेळेला जी पॅकेजेस दिली जातात ती जी पॅकेज हा स्टिम्युलसचा प्रकार आहे. आणि रिलीफ पॅकेज ही टेम्पररी असू शकतात. म्हणजे उदाहरणार्थ मागच्या वर्षी जसा महाराष्ट्रातला महापुराचा तडाखा बसला, तुला आठवत असेल तर एका पर्टिक्युलर जिल्ह्याला त्या जिल्ह्यातल्या बाधित झालेल्या लोकांना आपण पॅकेज देऊ करतो. पण स्टिम्युलस हा जो शब्द आहे तो खूप मोठ्या प्रमाणावरच्या पॅकेजसाठी वापरला जातो. अच्छा, हॅलो, प्रश्नांकडे बोलूयात का आपण आता? एक प्रश्न आलाय की रिझर्व्ह बँकेने जे 8 लाख कोटी रुपये दिलेले आहेत ते नोटा छापून दिलेले आहेत ना, पण तसं नाहीये. रिझर्व्ह बँकेकडे ऑलरेडी ते पैसे लिक्विडिटी मध्ये होते आणि ते पैसे त्यांनी रेपो ऑप्शन, रेपो म्हणजे रिव्हर्स रेपो आणि रेपो याचा अर्थ मी रिझर्व्ह बँक आणि तुम्ही सगळे इथे मीटिंग अटेंड करताय, तुम्ही सगळे बँका आहात म्हणजे तुम्ही कमर्शियल बँक्स आहात, तर मी तुम्हाला ते पैसे देतो आणि सांगतो की हे पैसे 3 वर्ष तुमच्याकडे ठेवा आणि 3 वर्षानंतर मला परत द्या. म्हणजे अपेक्षित असतं की तुम्ही ते पैसे पुढे व्यवस्थित फिरवावे. तर अशा प्रकारचे हे पैसे रिझर्व्ह बँकेने दिलेले, त्यामुळे नोटा छापून दिलेले नाहीये. एक प्रश्न असा आहे की या पॅकेजनी डिमांड वाढू शकते का किंवा मागणी वाढेल का? 2 गोष्टींनी याचं उत्तर देतात. एक म्हणजे
जी कर्ज देण्यासाठी जे पैसे सरकारने त्याच्यामध्ये इंजेक्ट केले ते ऍक्च्युअल कर्ज जर मिळालं ना तर डेफिनेटली डिमांड वाढू शकेल. कारण जोपर्यंत लोकांच्या हातात पैसे पोहोचत नाही आणि ते पैसे पोहोचवण्याचा एकच मार्ग बँकिंग सिस्टीम आहे. कारण हे जे गरीब मजूर, शेतमजूर किंवा स्थलांतरित मजूर ही सगळी मंडळी आहेत, हे असे हजारो लाखो रुपयाचे व्यवहार नाही करू शकत. यांची खरेदी शक्ती कमी असते. सो इथे कोण कॅटलिस्ट असतील ज्यांचे पगार थांबलेले नाहीयेत, म्हणजे जे वर्क फ्रॉम होम मध्ये जे कंपन्यांमध्ये काम करतायत त्यांच्याकडे ऑलरेडी पैसे आहेत, लॉकडाऊन हटला, त्यांना सुद्धा कर्ज मिळाली, त्यांनी पण वस्तू विकत घ्यायला सुरुवात केली आणि वस्तूंना जर डिमांड आली तर ऑटोमॅटिकली ते एकातून दुसरी, दुसऱ्यातून तिसरी असं ते चक्र जनरेट होईल. अच्छा, मला व्हॉट्सअपवर देखील काही प्रश्न येतात, त्यापैकी एक मी वाचून दाखवतो कारण की तो सगळ्यांना दिसणार नाही. कच जॉयशर म्हणून आहेत, त्यांनी प्रश्न विचारलाय की मनरेगा वर त्याचा प्रभाव कसा पडणार आहे. ह्याच्यात मनरेगा हा वेगळा घटक त्यांनी ठेवलेला आहे, रोजगार हमी योजना आपण जे म्हणतो ते, की त्याच्यामध्ये त्यांनी इन्क्लूड केलेला आहे. नाही, त्याच्यामध्ये हा प्रश्न त्यांचा होता. आणि दुसरा होता त्यांचाच अजून एक प्रश्न होता की आत्मनिर्भय जरा थोडं क्लिअर करून सांगितलं तर हे 2 प्रश्न त्यांनी विचारले होते व्हॉट्सअपवरती आलेले. हे 2 प्रश्न. दुसरा कुठला म्हणालास? पहिला मनरेगा आणि दुसरा म्हणजे आत्मनिर्भय हा जो शब्द किंवा हा जो प्रकार आहे तो जरा थोडासा. माझ्या मते आत्मनिर्भर हे मी व्याख्यानाच्या शेवट एंड करायला घेऊ का? हो हो, उत्तम. मनरेगा जे ते म्हणाले ते बरोबर आहे. जी सरकारची स्वतःची मनरेगा योजना आहे तीच योजना ही आहे. ही नवीन योजना कुठली आणलेली नाहीये. त्याच्यामध्ये फक्त ॲलोकेशन सरकारने वाढवलंय. सो बेसिकली त्याच्यात पैसे जास्त वाढलेले आहेत असं. अच्छा, एक प्रश्न मिडल क्लास टॅक्स पेयर्स यांच्याकडे गव्हर्नमेंटने दुर्लक्ष केलंय का? तर हा एक म्हणजे सेंटिमेंटल प्रश्न आहे, पण मिडल क्लास कडे दुर्लक्ष करणं सरकारला परवडत नाही. याचं कारण भारतात मिडल क्लास सगळ्यात जास्त वेगाने वाढणारा क्लास आहे. एक गोष्ट निश्चित आहे, मिडल क्लास मधली अशी मंडळी की ज्यांचे जॉब गेलेले आहेत त्यांच्या पुढे काय आहे याचं उत्तर सरकारकडे पण निश्चित नाहीये. ज्यांच्याकडे जॉब आहेत आणि ज्यांचे पगार कापले जात नाहीये त्यांच्यासाठी माझ्या मते लॉकडाऊन नंतर काही परिस्थिती वाईट होणार नाहीये. म्हणजे माझ्याकडे अशी अनेक मंडळी उदाहरणादाखल आहेत की ज्यांचं काही विशेष वाईट होत नाहीये. त्यांना जो काय पगार येत होता तो काय बाबा 50,000 येत होता त्याच्याऐवजी 30,000 येतोय, पण त्यांचा अकाउंट सुरू आहे. सो अशा लोकांनी काही म्हणजे विशेष अपेक्षा करणं हेच मुळात चुकीचं आहे, असा एक त्याच्यातला भाग आहे. पुढे तू असू शकतोस का प्रश्न उजव्या बाजूला आहेत. मी अजून एक रिक्वेस्ट करेन की ज्यांनी प्रश्न आधी टाकले असतील ना त्यांनी कृपया कॉपी पेस्ट करा. ते प्रेस वरती गेल्यामुळे मिसप्लेस होऊ शकतात. हा एक इंटरेस्टिंग प्रश्न मला वाटतं एकाने विचारलेला आहे हर्षदा परब यांनी, की असं म्हटलं आता की सोन्यावरती सगळं डिपेंड असतं, मग पैसे किती छापायचे आणि सगळ्या गोष्टी. तर त्यांचा प्रश्न असा होता की देवळातलं सोनं घेतलं तर, कदाचित हा राजकीय प्रश्न असू शकतो किंवा धार्मिक प्रश्न असू शकतो, पण बेसिकली देवळातलं सोनं ज्याला आपण म्हणतो ते देवळातलं सोनं सरकार घेणार नाहीये. देवळातल्या सोन्यावरून सरकार पैशाची निर्मिती करेल. माझ्या मते हा पॉलिटिकल डिसिजन आहे का रिलिजियस डिसिजन याच्यापेक्षा एक महत्वाचा मुद्दा असा आहे की हा एकच मार्ग सध्या उपलब्ध आहे का? कारण हा शेवटचा मार्ग त्याच्यामुळे मला वाटत नाही की एवढं आहे. एक अजून आहे की जीडीपी डिक्लाइन किती होईल, आणि रोहितनी प्रश्न विचारलाय वी इन्व्हेस्ट लॉट्स ऑफ मनी इन आर्म्स अँड अम्युनेशन देन वाय नॉट इन हेल्थ सेक्टर. 2 गोष्टी आहेत. उत्तर सरळ आहे की आपल्याकडे शस्त्रसज्ज राहण्याशिवाय सध्या परिस्थिती दुसरा उपाय नाहीये. त्यामुळे हे म्हणणं खूप महत्वाचं असतं. रादर बजेटवर क्रिटिसाइज करणारे लोक हे म्हणतात की आपल्या देशाच्या एकूण बजेटपैकी 30% पैसा हा संरक्षणावर खर्च केला जातो, तर तो खर्च करण्यापेक्षा तो कमी करा आणि त्याच्याऐवजी शाळा बांधा, हॉस्पिटल बांधा. हे डेफिनेटली अगदी स्वागतार्ह आहे, पण हे प्रॅक्टिकली शक्य नाही. तुम्ही सैन्याच्या कुठल्याही ॲलोकेशन कट करून दुसरीकडे जाऊ शकत नाही, कारण शेवटी आपण राहिलो तर काहीतरी देणार ना. त्याच्यामुळे माझ्या मते हे खूप कठीण आहे. एक अजून प्रश्न आला की इज इट रिक्वायर्ड फॉर अ स्टेट गव्हर्नमेंट टू डिक्लेअर सेपरेट पॅकेज. स्टेट वर्सेस सेंट्रल हा वाद
हा जगात सगळीकडे आहे. म्हणजे मी परवा न्यूयॉर्क टाइम्स वाचत होतो, तर मला असं लक्षात आलं की अमेरिकेमध्ये जसं आपल्याकडे स्टेट आणि सेंट्रल असतं, तसं त्यांच्याकडे स्टेट आणि फेडरल असतं. फेडरल म्हणजे ट्रम्प आणि स्टेट म्हणजे त्यांची त्यांची राज्य. तर काही काही राज्यांचे जे गव्हर्नर असतात, गव्हर्नर म्हणजे मुख्यमंत्री, त्यांना ट्रम्पची धोरणं पटत नाहीत आणि ट्रम्प यांना त्यांची धोरणं पटत नाहीत. माझ्या मते हे सगळीकडे छान सुरू आहे, म्हणजे त्याच्यात काय आपण मागे राहिलेलो नाही कुठे. सो इज इट रिक्वायर्ड फॉर गव्हर्नमेंट टू डिक्लेअर सेपरेट पॅकेज? माझ्या मते महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा संतोष यांनी प्रश्न विचारलाय. महाराष्ट्र सरकारकडे एवढं पॅकेज डिक्लेअर करण्यासाठी पैसे आहेत का? नंबर 2, तेवढे रिसोर्सेस आहेत का? आणि नंबर 3, ते पॅकेज डिक्लेअर न महाराष्ट्र लेवलवर ते काय करू शकतात, तेवढं ते करू शकतात का? या 3 प्रश्नांची उत्तरं जर मिळाली तरच पॅकेज द्यायचं का हा प्रश्न ठरवता येईल. कारण केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारला रादर सगळ्याच सरकारांना अशी एक सवलत दिली आहे की ते भरपूर पैसे कर्जाऊ घेऊ शकतात. म्हणजे त्यांच्या जीडीपीच्या 2% एक्स्ट्रा अजून ते कर्जाऊ घेऊ शकतात. असा एक प्रश्न आहे. एक थोडा ऑफबीट प्रश्न आहे. लॉकडाऊन सुरू असताना सुद्धा सोन्याचा दर कसा वाढतोय? याची मल्टिपल रिझन्स आहेत. एक म्हणजे की एक सेफ इन्व्हेस्टमेंट ऑप्शन म्हणून लोक सोन्याच्याकडे विचार करतात आणि सोनं घेऊन ठेवा, म्हणजे काही नाही तर ते विकून इन्व्हेस्टमेंट आपल्याला थोडा परतावा मिळेल, त्याच्यामुळे तो वाढतोय असं माझं एक मत आहे. अमेरिकन डॉलरच्या पडण्याशी आणि वाढण्याशी सुद्धा या सोन्याच्या दराचा संबंध असतो. बरोबर. एक प्रश्न असा आहे की भविष्यातल्या रोजगार संधी आणि नोकरीच्या संधी उपलब्ध होतील का? डायसी प्रश्न आहे. एक आहे, जी आता एक्झिस्टिंग लोक जॉबलेस आहेत किंवा बेरोजगार झालेली आहेत, त्यांचे जॉब्स पुन्हा येणं हे पहिलं आव्हान, आणि जी नवीन लोक जॉबसाठी मार्केटमध्ये येणार आहेत त्यांना कोण जॉब देणार आहे दुसरं आव्हान आहे. त्याच्यामुळे खरं म्हणजे ज्यांनी प्रश्न विचारलेले आहेत ते बहुतेक त्याच कॅटेगरीतले दिसत आहेत, जे आता कॉलेजमधून जस्ट पास आउट होऊन त्यांच्या जॉबसाठी प्रयत्न करतील. अशा लोकांसाठी ते बऱ्यापैकी कठीण असणार आहे. पण एक आहे, ज्याच्याकडे डिजिटल टेक्नॉलॉजी आहे, ज्यांना तंत्रज्ञान येतं, अशा लोकांसाठी खूप जास्त ऑपॉर्च्युनिटी येतील असं मला वाटतं. ओरच प्रश्न दिसेनासे झालेले नाही दिसत. एक प्रश्न आहे शिरीष जोशी यांचा, डॉलर बद्दल तुमचं ओपिनियन काय म्हणून? कारण की डॉलर रेट वरती आता बरंच इम्पोर्ट एक्सपोर्ट आणि बऱ्याचशा गोष्टी डिपेंड असतात, तर त्याच्याबद्दल ओपिनियन विचारलंय तुझं. मागच्या एक 3-4 महिन्यामध्ये आपला एक्सपोर्ट वाढण्याची तर काही शक्यताच नाही, कारण आपण काय बनवलंच नाही तर एक्सपोर्ट काय करणार आहे. किंवा आपण इम्पोर्ट करत होतो त्याच्यातलं क्रूड ऑइल मात्र आपल्याला स्वस्तात मिळालेलं आहे. त्याच्यामुळे डॉलरचा जो दर आहे तो दर एका ठराविक रेंजमध्ये फिरत राहील. म्हणजे तो अचानक, काही जणांचं म्हणणं आहे की असं सुरू आहे तर डॉलर 100 रुपयाला पोहोचेल. तर माझ्या मते रिझर्व्ह बँक आहे त्याच्यामध्ये काहीतरी अरेंजमेंट करतील. पण डॉलरचा दर हा अनेक फॅक्टर्सवर अवलंबून असतो. त्याच्यातलं एक फॅक्टर आपलं आयात निर्यातीचं धोरण आहे. आणि आता समजा आत्मनिर्भरता हा प्रश्न जर शेवटचा घ्यायचा झाला, मध्ये अजून काही घ्यायचा विचार आहे? रोहित विनयकरने एक सतत प्रश्न टाकलाय. त्यांचं असं म्हणणं आहे की अकॉर्डिंग टू यू हाऊ मच पर्सेंटेज ऑफ जीडीपी शुड बी डेडिकेटेड टू हेल्थ सेक्टर? जेवढा आपण देतोय त्याच्या डबल केला तरी आपल्याला बास आहे. आणि एक गोष्ट म्हणजे मला निगेटिव्हिटी पॉइंट आउट करायची असं नाहीये, पण प्रगत देशामध्ये जिथे प्रचंड प्रमाणावर हेल्थकेअर सेक्टर डेव्हलप झालेलं आहे अशा ठिकाणी सुद्धा कोविडने हाहाकार माजवलेला आहे. म्हणजे याचा अर्थ आपण चांगली हॉस्पिटल बांधून येत असं नाहीये. म्हणजे ह्या वेळेला असा काहीतरी विचार करावा लागेल की स्मार्ट हेल्थकेअर सिस्टीम ही उभारणं गरजेचं आहे. म्हणजे जसं शहरी भागामध्ये तसंच एक नेटवर्क ग्रामीण भागात या निमित्ताने उभारता आलं तर ती माझ्यामध्ये उत्तम सुवर्ण संधी असेल. किंवा ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर हेल्थकेअर फॅसिलिटीज उभारता येतील, हा एक मुद्दा आहे. आत्मनिर्भरवरती खूप प्रश्न आहेत, त्यामध्ये एक प्रश्न होता मगाशी संतोष यांनी एक प्रश्न विचारला की मला वाटतं महाराष्ट्र सरकार लेवलवर पॅकेज द्यायची गरज आहे का. त्याच्यात एक मुद्दा आहे, केंद्र सरकारने बऱ्याचशा राज्यांना त्यांचे जीएसटीचे पैसे थकलेले दिलेले नाहीयेत सगळे. माझ्या मते सगळेच्या सगळे पैसे जर का केंद्र सरकारने राज्य सरकारपर्यंत पोहोचवले तर सरकारसाठी ते एक ऑटोमॅटिकली मिळालेलं पॅकेज असेल असं मला वाटतं. बरोबर.
एक खेडेकर म्हणून कोणतरी, त्यांचा पण प्रश्न माझ्या मते सॉल्व्ह सेम होता प्रश्न, तोच मी घेणार होतो. मला वाटतं आपण आत्मनिर्भरकडे बोलूयात का, कारण की मला व्हॉट्सअपवरती सुद्धा आणि इकडे सुद्धा बऱ्याच जणांनी प्रश्न विचारलेले दिसत आहेत. आणि हे जोडून असा देखील प्रश्न होता आत्मनिर्भरला जोडूनच, की ही संधी नवीन उद्योगधंदे सुरू करण्यासाठी योग्य आहे का, म्हणजे हा कालावधी. हो, आता कसं आहे, आत्मनिर्भरता याला दोन बाजू आहेत. एक म्हणजे भारतीय उद्योगांनी परदेशी उद्योगाशी स्पर्धा करायची आणि परदेशी उद्योगांच्या तुलनेत काहीतरी सरस वस्तू भारतात बनवून दाखवायच्या. हे जर व्हायचं असेल तर तो एक दुहेरी मुद्दा आहे, की अशा प्रकारच्या वस्तू बनवण्यासाठी लागणारं तंत्रज्ञान हे भारतामध्ये आहे का, आणि हे जर नसेल तर अशा प्रकारची शैक्षणिक व्यवस्था आपण तयार करू शकतो का. कारण अमेरिका किंवा चीन किंवा जपान ही जी मेगा फॅक्टरी किंवा पॉवर हाऊस ज्याला म्हणतात, ते असेच तयार झालेले नाहीये. म्हणजे जगातल्या टॉप 100 युनिव्हर्सिटीचा जर का आपण विचार केला तर त्याच्यात पहिल्या 50 मध्ये भारताच्या 10 पण नसतील. मग अशा अकुशल, अर्धकुशल अशा मनुष्यबळाच्यावर आधारित आपण कसे आत्मनिर्भर होणार. त्याच्यामुळे पहिला प्रश्न आहे की आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण हे सरकारच्या माध्यमातून, मी पुन्हा म्हणतोय सरकारने नाही, सगळ्या गोष्टी सरकारने करायच्या, ही गोष्ट आता जमणार नाही. त्याच्यामुळे काही जण म्हणतात की पंतप्रधानांनी सांगून टाकलं की आत्मनिर्भर व्हा, म्हणजे तुमचंच तुम्ही बघा, आम्ही तुमचं काही करणार नाही, असा हा काही चेष्टेचा मुद्दा नाहीये. तर सरकारचा बदलता जो रोख आहे या प्रश्नाकडे बघण्याचा, तो असं सांगतो की सरकार ही फॅसिलिटेटर म्हणजे आम्ही तुम्हाला संधी उपलब्ध करून देऊ, संधीचा लाभ तुम्हाला घ्यायचा आहे, आम्ही तुमची संधी बनणार नाही. म्हणजे एक प्रश्न असतो की आम्ही, एक छान उदाहरण नेहमी दिलं जातं, इंग्लिशमध्ये त्याची म्हण आहे की तुम्ही घोड्याला पाण्यापर्यंत नेऊ शकता पण तुम्ही घोड्याला पाणी प्यायला लावू शकत नाही, पाणी त्यांनी त्याचं प्यायचं असतं. तर हे पॅकेज म्हणजे माझ्या मते आपल्या सगळ्यांना पाण्यापर्यंत नेऊन ठेवायचे उद्योग आहेत. आपण पाणी प्यायचं की नाही, किंवा आपण पाणी कसं प्यायचं, हा मुद्दा आपण डिस्कस करायचा आहे, किंवा हा मुद्दा मेक इन इंडियाचं व्हर्जन 2 आहे साधारण. व्हर्जन 2 म्हणण्यापेक्षा पहिलंच व्हर्जन अजून सक्सेसफुल होतं की नाही अशी परिस्थिती आहे. कारण मेक इन इंडिया 2014 साली जेव्हा पहिल्या मोदी गव्हर्नमेंट 1 ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामध्ये जे लॉन्च झालं होतं त्यांनी एवढे म्हणावे इतके खूप मोठ्या लेवलवर परिणाम नाही घडून आणले. पण ठीक आहे, एखादा प्लॅन जेव्हा आणला जातो, म्हणजे अचानक जरी नरेंद्र मोदीजींनी घोषणा केली किंवा त्यांनी जरी आवाहन केलं तरी पटकन कुठल्या तरी दुसऱ्या देशातून लोक आपल्या देशात बिझनेस करायला येतील, हे एवढं सोपं नसतं. तर त्याची वातावरण निर्मिती कदाचित आपण काही वर्षात केली असं आपण म्हणू. आता ऍक्च्युली ग्राउंड लेवलवरचं काम करण्याची गरज आहे. त्याच्यात पण काही मुद्दे आहेत, पण तो एक वेगळा प्रश्न आहे की त्याच्यासाठी जागा मिळणं. बरं, समजा एखादा उद्योग आला तर उद्योगाने तयार केलेले जे उत्पादन आहेत, ती उत्पादने एक्सपोर्ट करायला त्याला एक चांगला रस्ता हवा, म्हणजे त्याच्यासाठी एक बंदर हवं किंवा त्याच्यासाठी एक विमानतळ हवा, मग त्याच्यासाठी हे सगळे रिफॉर्म हवे. असं हे सगळं एकमेकांशी जोडलं गेलेलं आहे. अच्छा, आपण पुढचे 2-3 प्रश्न जर का म्हणजे प्रत्यक्षात आल्या तर आपण आत्मनिर्भर झालो. तर आत्मनिर्भर याचा अर्थ परदेशी वस्तूंकडे किंवा परदेशी गोष्टींकडे तुच्छतेने बघायचा असा अजिबात घेऊ नये लोकांनी. आत्मनिर्भरता या शब्दाचा अर्थ हा जिथे जिथे जे जे काही चांगलं आहे ते आपल्यापर्यंत येऊ शकलो आपण, किंवा ते आपल्यापर्यंत आणता आलं तरी त्याला आत्मनिर्भरताच म्हणतात. म्हणजे जगात सगळ्यात पहिल्यांदा आपल्याकडे जे तंत्रज्ञान आलं ते कुणीतरी आपल्याकडे आणलेलं होतं, नंतर आपण ते आपल्या स्वतःच्या बळावर बनवायला सुरुवात केली. याचा अर्थ आपण दुसऱ्यांकडे तुच्छतेने बघितलं किंवा दुसऱ्या देशांचे आपण चांगले संबंध ठेवले नाही तर आपल्या देशात तयार केलेली वस्तू घेणार कोण. त्याच्यामुळे आत्मनिर्भरता हे बरेच बहुआयामी मुद्दा आहे. बऱ्याच जणांना आत्मनिर्भरता म्हणजे लगेच स्वदेशी, मग ते महात्मा गांधीजी टिळकांपर्यंत जातात. पण तेव्हा भारतावर इंग्रजांचं राज्य होतं, आज भारतावर कुणाचं राज्य नाही. इनफॅक्ट विविध देशांशी सहकार्य करून आणि त्यांचा आणि आपला एकत्र विकास होईल आणि त्यांच्या फायद्याचा आपण काहीतरी देऊ, आपल्या फायद्याचं ते काहीतरी देतील, असं जर का शक्य झालं तरच कुणीतरी आपल्याला मदत करेल. त्यामुळे हे असं वेगळं राहून काम होणार नाही. मला वाटतं आपण 2-3 प्रश्न घेऊयात, खूपच त्याला पडून. एक मॅडम प्रश्न विचारले की औषध जसं आपण एक्सपोर्टचं करत आहोत
तर अजून असा एक्सपोर्ट करण्याला काही चान्स आहे का ज्यातून अर्थचक्र सुधारता येईल? आणि त्याला जोडून अजून एक घेतो की गांधार रेडकर यांनी विचारलंय, सध्या जी काही परिस्थिती आहे म्हणजे अमेरिका चायना वॉर, भारत आणि चीनच्या सीमारेषांवरती प्रकार बघता, तर ह्याचा इकॉनॉमीवर कसा इम्पॅक्ट होऊ शकतो? भारत आणि चायना यांचा जो सध्या सीमेवर वाद सुरू आहे, नेपाळ आणि भारतात पण जरा काहीतरी गडबड सुरू आहे काही दिवसापूर्वी. इनफॅक्ट असा एक बातमीतून सूर आला होता की चीननी दक्षिण चीन समुद्रामध्ये काही हालचाली सुरू केल्या. एवढं 2020 साली आपण संकट, टोळधाड, अमुक तमुक अनुभवलेलं असताना आता अजून भारत आणि चीन यांच्यातले काही संबंध बिघडावेत अशी अपेक्षा सुद्धा व्यक्त करणं हे माझ्या मते नकारात्मक ठरेल. त्याच्यामुळे असं काही न होवो. जसं एका मॅडमने विचारलं की औषधं एक्सपोर्ट केली, माझ्या मते आपण एक्सपोर्टच्या अशा कुठल्या स्पेशलाइज्ड स्ट्रीम मध्ये नाही होत. आपण कपडे एक्सपोर्ट करतो, आपण दागिने एक्सपोर्ट करतो, आपण हायड्रोकार्बन्स म्हणजे क्रूड ऑइल पासून बनवलेले विविध प्रोसेस केलेले पदार्थ एक्सपोर्ट करतो. पण आता मुद्दा असा आहे की सगळं जग लॉकडाऊन मध्ये असेल तर आपण वस्तू पाठवायच्या कुणाला, हा एक प्रश्न आहे. त्यामुळे जसं जग सुधारेल, जशी जगातून डिमांड येईल तशा आपण वस्तू पाठवू, हे त्याच्यावरचं उत्तर आहे. अच्छा, अजून तुला कुठले घ्यायचे का बघ? वेळेकडे एकच सेकंद. तुला त्या ह्याच्यामध्ये विंडोमध्ये कुठे वाटत असतील? एक छान प्रश्न आहे. विल कंट्रीज इंटरनल इकॉनॉमी ट्रान्झॅक्शन इन्क्रीजेस अँड विल इट हेल्प अवर इकॉनॉमी टू गेट स्ट्रेंथन ऑन अवर ओन, लाईक विल देअर बी पिक्चर ऑफ लीज सब इनपुट. ओके, दोन मुद्दे. जोशी म्हणून कोणतरी त्यांनी प्रश्न विचारलाय हा. त्यांचं म्हणणं आहे की इंटरनल इकॉनॉमी म्हणजे देशांतर्गत व्यवहाराला चालना मिळू शकेल का. हा माझ्या मते मुद्दा दरवेळेलाच असतो की आपला देश म्हणजे इंटरनली आपणच स्वतः एक मोठी अर्थव्यवस्था होती. त्यामुळे आपल्यातच जरी व्यापार चांगला झाला तरी ऑटोमॅटिकली आपली इकॉनॉमी रिस्टोर व्हायला मदत होते. पण पुन्हा मगाचाच मुद्दा तिथे येतो की त्याच्यासाठी लोकांच्या हातात पैसे हवे. आणि आता सध्या परिस्थिती अशी आहे की भारताची जवळजवळ 25 ते 30% लोकसंख्या ही लॉक आहे आणि ते स्ट्रेट अवे दुसऱ्यांवर अवलंबून आहे. कुणीतरी पैसे दिले पाहिजेत तर माझं होईल, कुणीतरी धान्य दिले पाहिजेत तर माझं काहीतरी होईल, कुणीतरी जॉब दिला पाहिजे तर मला पैसे मिळतील. त्याच्यामुळे हे पटकन होणं कठीण आहे. ह्या सगळ्याची उत्तरं दोन प्रश्नांमध्ये आहेत. एक म्हणजे हे लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने कसं कमी होईल आणि आर्थिक व्यवहार कसे पुन्हा रिस्टोर होतील, आणि दुसरा की हे लॉकडाऊन कमी किंवा शिथिल झाल्यानंतर जेव्हा लोक बाहेर पडायला सुरुवात करतील तेव्हा पुन्हा कोरोनाची दुसरी लाट येणार नाही ना, हा पण एक त्याच्यातला मुद्दा असतो. पौरस, आय थिंक इट्स डन. हो, कारण की वेळ बघता आपण 8:03-8:05 झालेले. एवढ्या लोकांनी एवढा गंभीर मुद्दा ऐकायला उपस्थिती दर्शवली हेच महत्वाचं आहे. हो, आज देखील 101 जण होते, म्हणजे 100 जण होते आज देखील पूर्ण मीटिंग मध्ये. मला वाटतं तू अगदी साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये हा मुद्दा घ्यायचा की हा विषय घ्यायचा मेन कारण हेच होतं, जसं आपलं डिस्कशन होतं ह्याच्यामध्ये खूप कन्फ्युजन आहे की गव्हर्नमेंट स्वतःच्या खिशामधनं पैसे देणार आहे की नवीन नोटा छापणार आहे की आणखी काय करणार आहे. मला वाटतं या सगळ्या आजच्या 40 मिनिटं तासाभराच्या लेक्चर मधून साधारणपणे एक आयडिया आली असेल की कोणी खिशामधून पैसे देणार नाहीयेत, पण काही गोष्टी अशा करणार आहे जेणेकरून पैसा खेळता राहील मार्केटमध्ये. आणि मला वाटतं त्याची जास्त आता गरज आहे, कारण की सप्लाय आणि डिमांड या दोन्ही सध्याच्या काळात खूप म्हणजे कमी आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जर का मार्केटमध्ये पैसा खेळता राहिला तरच दोन्हीकडनं चालना मिळू शकते. तर मला वाटतं अगदी साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये तू आजचं जे काही वेबिनार मध्ये जे अगदी मांडलास त्याबद्दल तुझे खरंच धन्यवाद. थँक्यू. याशिवाय जे कोणी आज त्यांचा वेळ काढून आले होते सेशनला त्याचे आभार व्यक्त करतो. आणि त्याचप्रमाणे मी परत त्याला सांगेन, तुमच्या उजवीकडच्या चॅट बॉक्स मध्ये तुम्हाला सर्टिफिकेटची लिंक दिसेल, त्याची तुम्ही क्लिक करावं आणि तिथे तुम्हाला सर्टिफिकेटच्या ईमेल वरती येईल. आपण पुढच्या रविवारी किंवा येत्या ह्याच्यामध्ये कुठलं सेशन घेणार मी आता सांगणार नाही आहोत, पण साधारणपणे पुढच्या शनिवार किंवा रविवारी आपण अजून एक वेगळ्या प्रकारचं वेगळ्या सब्जेक्टवरचं सेशन घेणार आहोत. तर मी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती केली आणि कौस्तुभला देखील विनंती करेल की त्याने त्या सेशनला उपस्थित राहावं. थँक्यू. लेक्चर संपलं असं आपण हे करूयात का कौस्तुभ? हो चालेल. थँक्यू.
ओके ओके